सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 18वा समास 7वा जनस्वभाव निरूपण। श्रीराम जनाचा लालची स्वभाव आरंभीस म्हणती देव म्हणजे मला काही देव ऐसी वासना। काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता जैसे काहीच सेवा न करिता स्वामी समागती। कष्टे विण फळ नाही कष्टे विण राज्य नाही केल्या विण होत नाही साध्य जनी। आळसे कामनासते हे तो प्रत्ययास येते कष्टाकडे चुकाविते हीन जन। आधी कष्टाचे दुःख सोसिती ते पुढे सुखाचे फळ भोगिती। आधी आळसे सुखावती त्यासे पुढे दुःख। विवेकाचा लाभ घडे जेणे परमात्मा ठाई पडे। विवेक पाहता सापडे विवेकी जनी। जेही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगून ठेले। एरते बोलतची राहिले करंटे जन। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। आज असा एक सुंदर मोका आलेला आहे की मला स्वतःला तुमच्यामध्ये अर्धा तास घालवायचा आहे आणि म्हणून आम्ही स्वतः आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला बहुजिन्सी समाज घेऊन माणसानं कसं वागलं पाहिजे कसं जगलं पाहिजे कशा प्रकारे आपल्यामध्ये प्रगती केली पाहिजे यासाठी वेगळ्या प्रकारची लक्षणं समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात की या गोष्टींकडे लक्ष ठेवा। जसं मागच्या संत संघामध्ये मी आपल्याला सांगितलं की उत्तम पुरुष 2 प्रकारचे असतात की जे समाजाला सतत देत राहतात, समाज घडवतात, समाजाला आपल्या मागून नेऊन समाजाच्या जीवनाचं कल्याण करतात। ही दोन्ही प्रकारची मंडळी उत्तम पुरुषच आहेत, पण त्यातला एका पुरुषाला स्वार्थ असतो। तो कुठल्या तरी एका विशिष्ट स्वार्थानं समाजाचं देणं लागतं असं समजून तो समाजाला देत असतो। आणि दुसरा पुरुष
की जो निस्पृह इच्छेनं हे माझं काम आहे, ही माझी ड्युटी आहे, माझी जबाबदारी आहे, असं समजून जो देतो त्याला समर्थ रामदास स्वामी म्हणतात की हा सगळ्यात श्रेष्ठ पुरुष आहे आणि हा श्रेष्ठ पुरुष परमार्थाचा अधिकारी होणार आहे. म्हणून गीतेमध्ये सुद्धा भगवान कृष्णानं अर्जुनाला सांगताना सांगितलं आहे की फळाची अपेक्षा करू नकोस. फळ मिळालं तर त्यानं दिलं आहे, त्याची अपेक्षा धरून कुठलंही कार्य कर्मणे वाधिकार असते. मा फलेषु कदाचन. इथे माझा आता स्वतःचा एक अनुभव सांगतो की मी गीतेतलं वचन बोलायला सुरुवात केल्यानं विसरलो, कारण मी तुमच्याकडे बघतोय आणि त्यामुळे विसरलो. पण माझा निरपेक्ष हेतू आहे की जे मला माझ्या गुरुने दिलं ते तुमच्यापर्यंत पोचवणं. मग परमेश्वर आपली सेवा कशी करतो पहा. पाठीमागून लगेच बाप्पांनी सांगून टाकलं, अरे कर्मणे वाधिकार असते म्हण. म्हटलं मी कर्मणे वाधिकार असते. त्याच्या मागच्या 2 संत संगमापूर्वी दधीजी ऋषींचा एक मी दृष्टांत सांगितला होता. तोंडातून दधीजी ऋषींचा दृष्टांत निघून गेला आणि मला त्या दैत्याचं नावच आठवेना, म्हणून मी राक्षस असुर वगैरे शब्द वापरत होतो. आणि बऱ्याच वेळानंतर बाप्पांनी बघून घेतलं की अरे हा बोलतच नाही आहे. मग त्यांच्या लक्षात आलं की ह्याचं नाव विसरलेलं आहे. मग त्याने हळूच सांगितलं वृत्रासूर म्हण. कळलं का? निरपेक्ष हेतू जर तुमचा असला तर त्याचं फळ तुम्हाला मिळणारच. जसं आता गीतेतला हा जो श्लोक आहे, गीतेतली ही जी ऋचा आहे, कर्मणे वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, म्हणजे कर्म करणं एवढंच तुझं काम आहे, फळाची अपेक्षा धरू नकोस. हे इथल्या इथे उदाहरण का दिलं की तुम्ही ज्यावेळी फळाची अपेक्षा धरता, की आपण ज्यावेळी तुम्ही कशाला, मी सुद्धा जर फळाची अपेक्षा धरून एखादी गोष्ट केली तर देव काय म्हणतो, त्याचं श्रेय तर तू घेतलेलं आहेस, कशाला पाहिजे तुला अजून तुझं कौतुक करायला. पण ज्या वेळेला त्याची अपेक्षा न धरता आपलं काम आहे, आपला त्याच्यासाठी जन्म आहे असं समजून ज्यावेळी आपण करतो त्या परमेश्वर आपली सेवा करतो. किती उदाहरणं द्यायची. एकनाथ महाराजांकडे श्रीखंड रूपामध्ये भगवंत आला. 12 वर्ष त्यांच्या घरी पाणी भरलं, त्यांची सगळी हलकी सलकी कामं केली. संत सखुबाईसाठी तर त्यानं स्वतःला बांधूनच घेतलं हो. तिच्या नवऱ्याचे पाय दाबले, नवऱ्याची सेवा केली तिच्या. गोरोबा काका त्यांच्यासाठी माती तुडवली. ते इतके तल्लीन झाले होते, त्या तल्लीनतेमध्ये आवा रचत असताना माठ तयार झाले की ते भाजावे लागतात. तो आवा तयार करत असताना विठ्ठल 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 देहभान विसरून आपलं विठ्ठल चाललेलं आहे. शरीर काम करतो आहे आणि देहभान विसरल्यामुळे मांजरीची पिल्लं कधी त्या आव्यामध्ये गेली, एका माठामध्ये जाऊन बसली, ते कळलंच नाही. आणि ज्यावेळी तो आवा संपूर्ण म्हणजे भट्टी लावून झाली आणि खाली पेटवल्याबरोबर ज्वाळा लागला ना, त्या आतमध्ये ती मांजरीणीची पिल्लं ओरडायला लागली. तसं तसं गोरोबा काकांचं काळीच तीळ तुटायला लागलं. अरे मी काय केलं, कारण आपल्या धर्मामध्ये मांजर मारलं तर म्हणे काशीला जाऊन सोन्याचं मांजर सोडायचं असतं. त्या जळत्या आव्यातून, जळत्या भट्टीतून गोरोबा काकांसाठी मांजरं बाहेर काढून दिली, मांजरीची पिल्लं आणून दिली. असा तो परमेश्वर आहे. त्यामुळे तुम्ही आणि मी ज्यावेळेला निरपेक्ष हेतून समाजाची सेवा करू, त्या प्रत्येक गोष्ट उचलून धरण्यासाठी, आपल्याला आधार देण्यासाठी तो परमेश्वर गुरूंच्या फॉर्ममध्ये आपल्याला मदत करत असतो. आणि म्हणूनही आपण डोक्यातून काढून टाकलं पाहिजे की हे मी करतो असा पुसटचा जरी आपल्याला अहंकार झाला की संपलं. ते आपल्याला सर्वांना उत्तम पुरुष व्हायचं आहे. मग उत्तम पुरुष व्हायचं असेल तर निस्पृह वृत्तीनं आपण काम करूया.
जी गुरुनी सांगितलेली सेवा आहे की तुला बाबा ज्ञान झालं आहे, तू आता एवढे जवळजवळ 182 184पर्यंत सत्संगाला आलेला आहेस, त्यातलं तुला ज्ञान झालेलं आहे, तुला सगळं कळलेलं आहे, त्यामुळे हे समाजाला वाटणंही तुझी जबाबदारी आहे. हे समाजाला तू वाट, समाजाला इथून दे. समाज ज्यावेळी चुकीच्या मार्गाने जात असेल आणि तुझ्या समोर जात असेल तर निक्षून सांग की हे करतोय, हे आपण बरोबर करत नाही आहे. अर्थात समाज लक्षात ठेवा नेहमी केव्हा ऐकतो की आपण बोलतो तसे वागतो का, आपल्या ते आचरणात आहे का. तर काय होतं की आम्ही प्रवचनं चांगली करतो, काहीतरी विद्यावाचस्पती असतात, तोंडामध्ये जणू काही साखर किंवा पेढाच ठेवलेला असतो, अतिशय प्रासादिक रसाळ वाणी, आणि त्यामुळे ऐकायला फार चांगलं वाटतं, परंतु त्या माणसाचा समाज कधी स्वीकारत नाही. का नाही स्वीकारत? म्हणजे हा बोलघेवडा आहे हो, हा फक्त पोपटपंची करतो. पोपटाला आपण शिकवतो विठू विठू म्हणून सांगतो, ए दादा उठ ना, ए दादा उठ ना. बघा तो म्हणतो की नाही दादा उठ ना. त्याला जेवढं शिकवलं तेवढं बोलतो, तसं ह्याने कुठेतरी ऐकलं आहे तेवढंच बोलतो. याच्या कृतीमध्ये शून्य आहे. म्हणून समाजानं आपलं ऐकावं. समाजाला आपण ज्या मार्गानं घेऊन जाऊ इच्छितो सन्मार्गानं, त्या मार्गानं जर समाज यायला पाहिजे असेल तर आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या चालण्यामध्ये, आपल्या प्रत्येक कृतीमध्ये, आपल्या जगण्यामध्ये अध्यात्म आढळलं पाहिजे. आणि अध्यात्म आढळायचं असेल तर मी सांगितलं कधी कुणाचं वाईट चिंतायचं नाही म्हणजे नाही. तुम्हाला लोक डोक्यावर उचलून घेणार म्हणजे घेणार. किती देव माणूस आहे हो, इतकं त्याला छळलं मी, इतकं त्याला नाव ठेवलं, इतकं त्याला टाकून बोललो, पण यचकिंची ती वाईट नाही माझं चिंतलं. तो सांगत होता तरीसुद्धा मी त्याला झिडकारलं, तरी वाईट नाही केलं कधी. देव माणूस आहे. अशा प्रकारचं वर्तन पहिलं आपलं असावं लागतं. आणि विशेष करून आम्हा प्रबोधनकारांचं असावं लागतं. आम्ही समाजाला प्रबोधन करतो, मार्गदर्शन करतो. मग आम्ही मार्गदर्शन करतो, कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही म्हणायचं आम्ही, आणि आम्ही मावा खायचा, आम्ही गुटखा खायचा, आम्ही तंबाखू चुरायचा, बाहेर खाली वागायचं नाही आणि आम्हीच तसं वागायचं. लोक हुशार असतात. मांजर आहे ना, ते दूध पिताना डोळे बंद करून घेतं का, कुणी बघता कामा नये. तिला डोळे उघडे ठेवून दूध पिता येत नाही. समाधानानं दूध पिण्यासाठी तिला डोळे बंदच करावे लागतात, कारण तिचा समज असतो आपण डोळे बंद केले म्हणजे सगळ्या विश्वानं डोळे बंद केले. तशी माणसं अध्यात्मात कधीच टिकत नाहीत. की आपण डोळ्यावर झापड घेतलंय आणि आपण काय करतोय लोकांना माहिती नाही आहे, पण लक्षात घ्या की आपण समाजाचा आदर्श असल्यामुळे समाजाचं बारीक लक्ष असतं. एक 3-4 महिन्यापूर्वी 3-4 संत संघापूर्वी एक पवारताई म्हणून मुंबईचे आहेत आमच्या प्रबोधनकार, त्याने आपल्या संत संघामध्ये याच सांगितलं होतं की आपण प्रबोधनकार असू, प्रवचनकार असू, आपण समाजाला बोध करतो ना, मग आपण प्रवचनकारच आहोत. तर आपलं आचरण नीट असलं पाहिजे. तुम्ही इथे सर्वजण बसलेले प्रबोधनकारच आहात, प्रवचनकारच आहात. ज्या अर्थी तुम्ही समाजाला काहीतरी विचार देता, याचा अर्थ तुम्ही प्रबोधन करताय, बोध करताय, सुसूत्र बोध करताय, त्याचं नाव प्रबोधन. त्यामुळे समर्थ रामदास स्वामी सांगतात की आपण अशा प्रकारचे उत्तम पुरुष झालो पाहिजे. आणि जे सांगायचं ते इथून सांगा आणि कुठलाही हेतू ठेवू नका की मी याला असा सल्ला दिला आहे, तो सल्ला दिल्यामुळे हा वाचणार आहे, त्यामुळे ह्याचा असा एवढा फायदा होणार आहे, मग त्या फायद्यातलं इतके % मला दिले पाहिजे, मग काही उपयोग नाही होणार. आजच्या समाजामध्ये समर्थ सांगतात की आपण आळस काढून टाकला पाहिजे आपल्यातला.
आणि स्वतःला त्या ईश्वरी कार्यासाठी झोकून दिलं पाहिजे. ईश्वर आणि मी वेगळा नाही आहे, त्यानेच माझी निर्मिती केलेली आहे, त्याच्यासाठीच माझा जन्म झालेला आहे. हा प्रपंच त्यानं दिला आहे, तो चालवणार प्रपंच. त्याचा पूर्ण विश्वास असला पाहिजे. ज्यावेळी त्याचा दृढ विश्वास असतो त्यात परमेश्वर त्याचं सारथ्य करतो. मागच्या 3-4 प्रवचनापूर्वी वज्रकांतदास महाराजांनी एक गोष्ट सांगितली होती. मी मागचे संदर्भ का देतो? मी तपासतोय आपल्याला की आपण संत संघाला येतोय, मागच्या आठवड्याचा तरी संत संघ आम्हाला आठवतोय का. तर त्या संत संघामध्ये सांगितलं की 2 बायका नामस्मरण करतात, नदी किनारी एका महाराजांचा आश्रम असतो, प्रवचनकाराचा आश्रम असतो, तिथे जाऊन प्रवचन ऐकतात आणि त्यांचा दृढ विश्वास असतो की नामानं भवसागर तरता येतो. आणि म्हणून पाणी असल्यामुळे त्या ज्यावेळी नदीजवळ येतात ते नाम घेत काठाला निघून जातात. असं बरेच दिवस चाललेलं असतं आणि मग त्यांना वाटतं की आपण होडीनं जायचे पैसे वाचलेत. नेहमी आपण ही नदी पार करताना पैसे जायचे, ते वाचलेत म्हणून त्याचा दानधर्म करूया. याच्यासाठी जे प्रवचनकार होते त्यांनाच जेवायला बोलवतात. या तुम्हाला आम्हाला जेवण घालायचं म्हणून तो प्रवचनकार आणि त्या 2 बायका त्या काठाजवळ येतात. नदीला पाणी भरपूर आलेलं असतं. त्या प्रवचनकार म्हणतो की अरे नौका नाही ठेवली, होडी नाही ठेवली. तर नाही म्हणाले, होडी नाही ठेवली. मग जाणार कसं काय? तर म्हणाले महाराज तुम्हीच सांगितलं ना प्रवचनामध्ये, नामस्मरण आपल्याला भवसागर तारतं, तसंच जायचं. त्या ते प्रवचनकार म्हणतात का वेडी आहे का बाई तू? अरे बोलण्यासाठी असतं, हे काय जगण्यासाठी नसतं. परंतु त्या दोन्ही बायकांचा विश्वास असल्यामुळे त्या दोन्ही बायका या काठावरून त्या काठावर येतात आणि प्रवचनकार तिथेच बघत राहतो. असं आपल्याकडे शुष्क मार्गदर्शन उपयोगाचं नाही. असे प्रवचनकार, असे प्रबोधनकार, असे महंत, असे संत काही उपयोगाचे नाहीत. लोक फक्त एक टाईमपास म्हणून त्यांच्याकडे बघतील, टाईमपास म्हणून ऐकतील, जिथं विनोद करतील ते टाळ्या वाजवतील, बोध काहीच घेणार नाहीत. आणि भवसागर परमेश्वर तारतो. याचं उदाहरण बघायचं असेल तर माझ्याकडे बघा. बघा मी तुमच्यासारखाच प्रापंचिक असतानासुद्धा माझी जीवनाची गाडी कुठंही थांबले का बघा, कधी कुणाकडून मी पैसे घेतो का बघा, कधी कुठल्या प्रकारचा मला इन्कम आहे का बघा. मग चालतं कसं? कधी कुणाकडे जाऊन हात पसरला का बघा. मला ज्यावेळी जे मनात येतं ते दुसऱ्या दिवशी पूर्ण झालेलं असतं. का? कारण मला अशी कधी स्वतःसाठी स्वप्नच नसतात, स्वतःसाठी डोहाळेच लागत नाहीत. डोहाळे लागतात ते समाजाचे लागतात. मग कुंभमेळा आला, मागे आपण केला कुंभमेळा. या कुंभमेळ्यामध्ये आमच्या मनामध्ये आलं लोकांना 24 तास भोजन घालायचं. मग आता 24 तास भोजन घालायचं, लाखो लोक कुंभमेळ्यात आलेत, किती लोक येतील भोजनासाठी हे सांगता येणार नाही. मग एवढं 24 तास भोजन घालणं सोपी गोष्ट आहे का? मला कधीच कठीण नाही वाटली. का तर माझा परमेश्वरावर दृढ विश्वास आहे. तो या चराचरामध्ये आहे, तो या जनता जनार्दनामध्ये पण आहे आणि तो माझ्यामध्ये पण आहे. आणि जे कार्य आपण करतो ते परमेश्वराचं कार्य करतो, त्यामुळे ते कुठेच थांबणार नाही. तसंच झालं. अशी अनेक उदाहरणं मी माझी देईन. म्हणून परमेश्वरावर आपण दृढ, आपण आता काय व्हायचं आहे की समाजाला उद्बोधन करणारे मार्गदर्शक व्हायचं आहे, प्रबोधनकार व्हायचं आहे, प्रवचनकार व्हायचं आहे, कीर्तनकार व्हायचं आहे. म्हणून आपला पूर्ण विश्वास देवावर असला पाहिजे, गुरूंवर असला पाहिजे. ज्या अर्थी त्याने आपली निवड केलेली आहे याचा अर्थच असा आहे की आपण त्याच्यासाठी लायक आहोत. त्यांनी विश्वास दाखवला आहे, मग त्यांच्या विश्वासाला मी उत्तरणार म्हणजे उत्तरणारच, असा संकल्प करण्यासाठी गुरूंवर नितांत प्रेम पाहिजे. गुरूंवर नितांत प्रेम केलं की या सगळ्या गोष्टी घडत असतात.
गुरु हेच आराध्य आहे. म्हणून तर आपण म्हणतो ना, श्रुती उगाच नाही म्हणाले, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यम दिलक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम. सगळ्याला साक्षीभूत असणारा तो सद्गुरू आपल्या पाठीशी आहे. ज्याअर्थी आपली निवड केले याचा अर्थ आपण लायक आहोत त्या निवडीसाठी. हे सद्गुरूंना प्रूव्ह करून दाखवणं आपली जबाबदारी आहे. म्हणून आळस झटकला पाहिजे आणि आपल्यातल्या चुका शोधल्या पाहिजेत. माझ्यात काय चूक आहे ही समजून घेतली पाहिजे. मानवी स्वभावच आहे असं करायचं. माझ्या बोटांकडे बघा म्हणजे लक्षात येईल. ही 3 बोटं सांगतात तुझ्याकडे बघ, पण तिकडे लक्ष नसतं आपलं. फक्त बोटाचं पुढचं टोक आहे ना, तिकडे लक्ष असतं आणि तिथेच माणूस फसतो. मी हे नाही केलं, मी असं नाही बघितलं, मी त्या 3 बोटांकडे लक्ष देतो, मला पण ती खुणवत आहेत. त्यामुळे मी सुद्धा आत्मचिंतन करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हा देह क्षणभंगूर आहे. मी माझ्यातल्या चुका दुरुस्त केल्या शोधल्या नाहीत तर मीही वाया जाणार आहे. घटका गेली पळे गेली तास वाजय घणाणा. थांबणार का तासाचा काटा आपल्यासाठी? नाही. म्हणून आजपासूनच ज्या क्षणाला आपल्याला समजतं की हा दुर्लभ आहे, कोण? शांताराम, गंगाराम, तुकाराम, शिवराम, देह. हा दुर्लभ आहे देह आणि तो आपल्याला पूर्वसंचितामुळे मिळाला आहे. त्यामुळे गुरुनी जे आपल्या बोधानं सिंचन केलं आणि त्यात जो मी चिंब भिजलो आहे आणि मनानं एकदम तृप्त झालेलो आहे, ही तृप्ती दुसऱ्यालाही वाटली पाहिजे. जो दुसऱ्याचाही विचार करतो त्याचं नाव माणूस. आणि माणूस म्हणून आपल्याला जर उपाधी हे बिरुद मिरवायचं असेल तर माणसासारखं जगलं पाहिजे, माणसासारखं राहिलं पाहिजे, माणसासारखं वागलं पाहिजे. नाहीतर काही दिवसानंतर लोकच म्हणतील अप्पलपोटा आहे कुठला. ते म्हणू नये. आणि स्वतःबरोबर इतरांचा उद्धार व्हावा तर कायम लक्षात ठेवायची माझी शिकवण, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. आजपासून जरी सुरुवात केली ना की सगळ्यांना शिकवण्यासाठी मी माझ्या संत संघामध्ये माझ्या मुलाबाळांना आणेन, माझ्या नवऱ्याला घेऊन येईन, माझ्या आजूबाजूच्या नातेवाईकांना मी बोलवेन किंवा शेजापाजाऱ्यांना बोलवेन. का माझं काम आहे ते. जसं मला वाटलं की मी चाललो आहे, मी जे 1-1 तास दर आठवड्याला घालतो आहे ती माझी इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यात माझा वेळ वाया नाही गेला तर मी ती माझ्या आयुष्यासाठी पुंजी करून ठेवतो आहे असं जर मनाला वाटत असलं तर अशी बाकीच्यांनी पण पुंजी केली पाहिजे असा मनात विचार केला पाहिजे. किती बघा कणाकणानं मधमाशीचं पोळं जे असतं ना त्याच्यामध्ये मध एक बादलीभर पण मिळतो. एका दिवशी त्या मधमाशा आणत नाहीत तो मध. हळूहळू हळूहळू त्यांच्या त्या सोंडेमध्ये किती राहणार मध. तिथून ते असं शोषतात, घेऊन येतात आणि कणभर मध त्याच्यामध्ये टाकतात. असं होता 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 बऱ्याच परिश्रमानंतर एवढं मोठं मधाचं पोळं तयार होतं. तसंच आहे की आपल्या पुण्याचा अंश जो आहे तो कणाकणानं वाढवायचा. मग तो कणाकणानं वाढवण्यासाठी सुरुवात करायची. आपण जर संत संघाला येतो आहे, आपल्याला पटलं असेल की आपण चुकीच्या ठिकाणी जात नाही, चुकीच्या ठिकाणी आपला वेळ जात नाही आहे किंवा आपली वेळ फुकट गेलेली नाही, उलट आपल्या जीवनासाठी, आपल्या परिवाराच्या भल्यासाठी, कुटुंबाच्या भल्यासाठी, स्वतःच्या भल्यासाठी सदुपयोगी लागलेली आहे वेळ, असा जर मनाचा आपला संकल्प झाला असेल तर आता मागं पाहायचं नाही, निश्चय करायचा. आणि माझ्या शेजारचा मला जर हे योग्य आहे, माझा शेजारी का नको दुरुस्त व्हायला. शेजारी जो आहे तो जर गरीब राहिला तर सारखा आपल्याकडे मागायला येईल. मग तोही श्रीमंत झाला तर तुमच्याकडे कधीच येणार नाही. तसं तोही दुःखातून बाजूला जर झाला तर तुम्हाला नेहमी आनंद मिळणार ना. तुमच्या आजूबाजूला सगळीकडे आनंदाचे मळे फुललेले असतील तर तुम्ही आनंदी जगाल.
आणि म्हणून तो समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला समास लिहून त्याच्यातून आपल्याला बोध करण्याचा प्रयत्न केला की आळस काढून टाका, आपल्यातले दुर्गुण आपण काढून टाकूया. हे आपल्याला काढावे लागतात, बाकीचे कोण काढायला येणार नाहीत. मार्गदर्शन करतील गुरु, म्हणून गुरु हा मार्गदर्शकच आहे ना म्हटलं आहे. तो मार्गदर्शन करेल, ते मार्गदर्शन किती आत्मसात करायचं, त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. माझ्याबरोबर एकाच दिवशी आम्ही जवळजवळ 200 लोकांनी अनुग्रह घेतला होता. माझ्यामध्येच बदल झाला, त्यांच्यामध्ये अजूनही बदल नाही झालेला आहे. ज्याच्या त्याच्यावर ते अवलंबून असतं. म्हणून म्हटलेलं आहे परमार्थामध्ये तुम्हाला आत्मज्ञान मिळवायचं, घोड्याच्या रिकिबीमध्ये पाऊल ठेवायला, घोड्यावर उडी मारायची आणि पाय तो रिकिबीमध्ये ठेवायचा. किती वेळ लागतो? जास्त जास्त अर्धा 1 मिनिट लागेल. एवढासुद्धा वेळ मोक्षासाठी पुरेसा आहे. आणि असंही आहे, अनंत जन्म घेतले तरी वेळ पुरतच नाही. का? तर धो वर्षा होतो ज्ञानाचा. आपली जमीन ती खेचूनच घेत नाही आतमध्ये, वरून वाहून जातो. म्हणून हे आजपासून आम्ही वरून वाहून जाऊ देणार नाही, आमच्या जन्माचं कल्याण करणार. का? तर ही काळाची गरज आहे. परत हा आम्हाला जन्म मिळणार नाही. म्हणून स्वामीने आम्हाला गजरामधून सांगितलं काय की आता घटका संपत चाललेला आहे. घटका गेली, पळे गेली, तास वाजे घणारा. घटका पळ, अनेक घटका झाले की 1 तास तयार होतो ना, असे ताससुद्धा हळूहळू संपत चाललेले आहेत. म्हणजे आयुष्य पळापळानं किंवा घटक्यानं संपत चाललेलं आहे. किती वर्ष जगणार आपल्याकडे कुणाकडेही ताम्रपट नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत शरीर मजबूत आहे, नरदेह मजबूत आहे, तोपर्यंत मला जे गुरुंनी सांगितलं ते मी करणार. काय करणार? स्वतःचा उद्धार करून घेणार. पण आजूबाजूचे जे लोक आहेत तेही माझ्या सहवासामध्ये येतील किंवा मी त्यांच्या सहवासात जाऊन जसं मला गुरूंचं मार्गदर्शन मिळालं तसं त्यांनाही मिळण्यासाठी मी नेहमी संत संघाला कुणाला नाही कुणाला तरी प्रत्येक संत संघाला एकाला तरी घेऊन येणार म्हणजे येणार. मग तो आल्यानंतर त्याच्या नशिबात असलं तर पुढं कंटिन्यू करेल, नाही केलं मला वाईट वाटणार आणि कंटिन्यू केलं तरी काही होणार नाही माझ्यावर परिणाम. कारण मी आणलंच नाही, मी फक्त गुरु आदेशाचं पालन केलं. म्हणजे कुठलंच श्रेय घेतलं नाही की गुरु बरोबर जे तुम्हाला अपेक्षित आहे ते आपोआप देणार. आपण बघा नेहमी सांगतो देवा जगातली सगळी माणसं मला सुखी ठेव. संत तसं नाही सांगत. संत काय सांगतात? देवा आम्हाला सगळ्यांना सुखी ठेव. आपल्या आरतीमध्ये बघा मी पसायदान मागितलं आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की आम्ही मागितलं असं त्या आरतीमध्ये जडमुडांचा म्हणजे आमचा सगळ्या लोकांचा उद्धार कर. मी असं नाही म्हटलं माझा उद्धार कर म्हणून, सगळ्यांचा उद्धार कर. सगळ्यांचा उद्धार ज्यावेळी होणार आहे त्या सगळ्यांमध्ये मी एक आहेच की, अशी दृष्टी निर्माण झाली पाहिजे. यासाठी परमार्थात यायचं, यासाठी संत संघात यायचं, यासाठी सद्गुरूंकडे यायचं आणि सद्गुरूंचं होऊन सद्गुरू सांगतात त्या मार्गाने जीवनाची मार्गक्रमण करायची. अजूनसुद्धा समर्थ रामदास स्वामी पुढच्या समासामध्ये आम्हाला अशा प्रकारचं ज्ञान देणार आहेत की तुम्ही इकडे तिकडे शोधताय त्या सगळ्यांमध्ये मीच आहे. म्हणजे कोण? परमात्माच आहे. बघूया आता पुढच्या समासामध्ये काय सांगतात ते. म्हणून पुढच्या परत रविवारी आपण भेटायचं आहे संत संघासाठी आणि त्याचा जो आनंद आहे तो आपण सर्वांनी चाखूया. आता थांबूया आपण. श्री गुरुदेव. जगद्गुरु महेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.